नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो असणार आहे समर स्पेशल. तर यामध्ये भरपूर काही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स पण मिळतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग वळूया पुढच्या कामांकडे. आता समर सुरू झाला आहे आणि कैरीचं सीझन आहे, तर मला पण भरपूर कैऱ्या मिळाल्या आहे. यू कॅन सी. ओके, सो मी आधी तर या वॉश करून घेते आणि तुम्हाला सांगते की आपण आज बनवणार आहोत अगदी इन्स्टंट होणारं लोणचं. लोणच्याचा प्रकार तर मला भरपूर आवडतो, म्हणजे कोणत्याही प्रकारचं लोणचं असो, कशाचंही, अगदी आंब्याचं असो, लिंबूचं, कवठाचं तर माझं फेवरेट आहे. त्यानंतर भरपूर प्रकारचे लोणचे ट्राय केलेत मी. मिक्स पण केलं आहे, मिक्स व्हेजिटेबलचे लोणचं असतं ते. इट टेस्ट अमेझिंग. तर म्हणजे मी जर अर्धा किलोची भरणी वगैरे आणली ना, मला आठवडाभर जास्तीत जास्त जाते, त्यापेक्षा वर नाही जाऊ शकत. दिस इज हाऊ मच आय लव पिकल्स. तर मी आता हे जे आहे कैऱ्या या धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण इन्स्टंट कसं बनवतो ते बघूया. त्यानंतर ना या कैऱ्या थोड्या सुकवून घ्यायच्या, म्हणजे कोरड्या कापडाने पुसून घ्यायच्या. बेसिकली त्याला पाण्याचा ओलावा नको राहायला. आणि इकडे त्यावरून मला स्वयंपाक वगैरे ते पण चालू आहे, तर चला पटापट बनवून घेऊया आता. तर यातल्या या ज्या कैऱ्या आहेत ना, या सर्व कैऱ्यांचं मी लोणचं नाही बनवणार आहे. काही कैऱ्या ज्या आहेत ना त्यांचं मला हे बनवायचं आहे, काय म्हणते त्याला, खुला बनवायचे, आंब्याच्या खुला. आम्ही विदर्भात तरी आंब्याच्या खुला म्हणतो, माहीत नाही प्रत्येक रिजनमध्ये त्याला वेगवेगळं काहीतरी नाव असू शकतं. जर तुम्ही तुमच्या भागात त्याला जर दुसरं काही नाव असेल, त्या दुसऱ्या काही नावाने जर तुम्ही ओळखत असाल तर प्लीज लेट मी नो इन कमेंट सेक्शन, म्हणजे मला पण आयडिया येईल. तर आता मी याच्या अगदी बारीक फोळी करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते. आणि आंबे ना एकदम त्यासाठी ना चांगले कडक असायला पाहिजे. थोडेफार नरम झालेले आंबे असतात ना, ते नको घ्यायला. बाय द वे, हे लोणचं जास्त दिवस टिकणारं नाही आहे. हे तुम्हाला त्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे ठेवावं लागतं. पण विदाऊट मसाला वगैरे यूज करून, जे आपण फक्त तिखट, मीठ, हळद आणि गरम केलेलं तेल जे आहे ना, ते थोडं थंड करून टाकायचं, म्हणजे छान लागते टेस्टला. आय होप की भरपूर जण करत पण असतील घरी. हे बघा, अशा काही आपल्याला पोळी करून घ्यायच्या, अगदी छोट्या छोट्या. ओके,
तर इथे हे आंबे कट करून झालेत माझे. तर यामध्ये मी आता लाल तिखट, थोडं हळद आणि थोडं मीठ घालते, अंदाजेच घालते. आणि त्यानंतर थोडी साखर पण ॲड करणार आहे. आणि तेल गरम करून थोडं थंड करून घ्यायचं आहे. ते थंड झाल्यानंतर मी टाकून देईल यामध्ये. आणि हे आता एका बरणीमध्ये भरून ठेवेल. थोड्या वेळानंतर पाणी सुटेल त्याला. आणि तुम्ही ना हे असं बनवल्याबरोबर लगेच थोड्या वेळानंतर पण खाऊ शकता. खरंच याची अमेझिंग चव लागते. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की मी कतारमध्ये राहते आणि इथे ना भारतामधून पण आंबे येतात. महाग असतात आपल्या युज्युअल चार्जेसपेक्षा, पण मिळतात आंबे वगैरे. तर मी भरपूरदा त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायचा प्रयत्न करते. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. चला, तर आता आपलं लोणचं पण तयार झालं आहे. अगदी इन्स्टंट होणारं लोणचं आहे, याला जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 15-20 मिनिटांमध्ये आंबे वगैरे कट करून तुमचं तयार होऊन जातं. आता सेकंड रेसिपीला सुरू करूया. तर सेकंड जे आहे ती मी आंब्याच्या फुला बनवते आणि त्याच्यासाठी ना आंब्याची साल जी आहे ती वरची आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याला भरपूर वेळ लागतो. ओ माय गॉड, आय थिंक मला ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण तास लागला असेल, कारण 5 ते 6 आंबे होते आणि लहान होते मेन म्हणजे आकारणी, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत होता. आणि त्याच्यानंतर असे काप करून घ्यायचे. अगदी जास्त बारीक पण नको आणि जास्त मोठे पण नको. जास्त पातळ जर झाले ना तर आपल्याला ते वाढवायचे आहेत, तर तेव्हा ना ते एकमेकाला चिपकून जातात आणि खूपच मग बारीक होतात ते, जर एकदम जेव्हा कडक वाढतात तेव्हा. त्यामुळे थोडेफार जाडच ठेवायचे. त्यानंतर याला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे. मीठ थोडं जास्तच टाकायचं आणि मग नंतर मी हे वाळू घालणार. याची नंतर तुम्ही कढी करू शकता, ती खरंच चवीने खूप छान लागते. ही बघा, त्याची थिकनेस ऑलमोस्ट एवढी असायला हवी, जास्त बारीक पण नको यापेक्षा. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आजचा जो व्हिडिओ आहे तो समर स्पेशल होणार आहे. तर ऑफकोर्स तुम्हाला मेकअप टिप्स तर उन्हाळ्यासाठी देणं बनतंच. तर चला पटापट बघूया की जे आहे. तर त्यामध्ये तुम्हाला आईस घ्यायचा आहे तुमचा मेकअप करायच्या आधी आणि तो आपल्या चेहऱ्यावर रब करायचा आहे. जेणेकरून काय होईल की तुमचं जे पोअर्स आहे ते क्लोज होतील आणि ज्याच्यामुळे तुम्हाला स्वेटिंग फार कमी होईल. स्वेटिंग कमी म्हणजे तुमचं मेकअप बेस जो आहे तो भरपूर वेळ जसच्या तसा राहील. अँड येस, यू विल गेट द फ्लॉलेस बेस. सो ट्रिक नंबर सेकंड. तर जेव्हा आपण प्रायमर घेतो, फाउंडेशन करतो, स्पेशली जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये मेकअप करतो, तर जे काही प्रोडक्ट आहे, लाईट वेट प्रोडक्ट यूज करायचा प्रयत्न करा किंवा तुम्ही जे काही प्रोडक्ट यूज करणार असाल, ते ऑइल फ्री प्रोडक्ट यूज करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होतं ना, की तुम्हाला ऑलरेडी उन्हाळ्यामध्ये स्किनवर भरपूर ऑइल प्रोड्यूस होतं आणि जेव्हा तुम्ही ऑइली प्रोडक्ट यूज करता, त्यामुळे आणखी तुमचा बेस जो आहे, तो रुईन व्हायला लागतो. कारण चेहऱ्यावर जेव्हा जास्त ऑइल प्रोड्यूस होईल, तेव्हा मेकअप ऑटोमॅटिकली मेल्ट व्हायला लागतो. सो इट्स बेटर टू यूज द प्रोडक्ट which are mattifying, which are made for the oily skin. थर्ड वन इज गो विथ अ व्हेरी लाईट प्रोडक्ट. म्हणजे जर तुम्ही फाउंडेशन यूज करताय तर यूज करा की जे अगदी लाईट वेट फाउंडेशन असे तुमच्या स्किनवर अगदी थिन लेअर तयार करेल. जसं की तुम्ही जाऊ शकता बीबी क्रीमसोबत, त्यानंतर टिंटेड सनस्क्रीन येतात, त्यानंतर कन्सिलर, फक्त कन्सिलरने मेकअप करायचं. तर अशा काही गोष्टी तुम्ही यूज करू शकता. शक्यतो जे हेवी फाउंडेशन आहेत ते टाळा, जेणेकरून तुमचा बेस व्यवस्थित होईल. तर फाउंडेशनचा बेस तयार केल्यानंतर जेव्हा आपण पावडरने सेट करतो आपला चेहरा, तेव्हा फक्त टी झोनमध्ये तो सेट करा. जिथे-जिथे तुम्हाला फक्त पावडरची गरज आहे. तुम्हाला वाटतं की इथे तुम्हाला जास्त ऑइल प्रोड्यूस होतं. तर त्या एरियामध्ये सेट करा. पूर्ण चेहऱ्यावर पावडर आपल्याला यूज करायची गरज नसते प्रत्येक वेळी. कारण काय तुम्ही जास्त
पावडर यूज केलं तर जेव्हा तुम्हाला स्वेट येतो ना, तेव्हा मेकअप ऑटोमॅटिकली केकी दिसायला लागतं. द सिक्स्थ ट्रिक इज, जे काही तुम्ही प्रोडक्ट यूज करताय, जसं की तुमचं ब्लशर असेल, त्यानंतर ब्रॉन्झर असेल, तर आधी जे क्रीम फॉर्ममधलं ब्लश येतं ते यूज करायचं आणि त्यावर जे पावडर फॉर्ममधलं ब्लश आहे, त्याने ते सेट करायचं. क्रीम आणि पावडर हा जो कॉम्बो आहे, हा अगदी खूप छान जातो सोबत. त्यामुळे तुमचा मेकअप जो आहे तो इंटॅक्ट राहायला, तो जसाच्या तसा राहायला खूप हेल्प होते. इन समर, वॉटरप्रूफ प्रोडक्ट्स आर ॲक्चुअली युअर बेस्ट फ्रेंड्स. तुम्ही जो मस्कारा यूज करताय, आयलाइनर यूज करताय, काजल यूज करताय, मेक शुअर की ते वॉटरप्रूफ आहेत. म्हणजे तुम्ही ॲट द एंड ऑफ द डे यू विल नॉट लूक लाइक अ पांडा. समरमध्ये मेकअप करतो, तेव्हा सेटिंग स्प्रे जो आहे तो मस्ट आहे. यू हॅव टू यूज इट ट्वाईस. जेव्हा आपला पूर्ण बेस तयार होतो चेहऱ्याचा, तेव्हा एकदा यूज करायचा आणि जेव्हा एकदा पूर्ण मेकअप कंप्लीट होईल, तेव्हा परत एकदा यूज करायचा. म्हणजे जो तुमचा मेकअप आहे तो लाँग लास्टिंग राहतो. त्यानंतर ऑल्वेज कॅरी युअर ब्लोटिंग पेपर विथ यू, सो दॅट जेव्हा केव्हा तुम्हाला ऑइल येईल चेहऱ्यावर, तेव्हा फक्त तुम्हाला डॅब करायचं आहे त्याने आणि तुमच्या चेहऱ्यावरचं ऑइल निघून जाईल. म्हणजे तुमचा बेस जो आहे, तो रुईन व्हायच्या आधीच तुम्ही त्याला वाचवू शकता. येस, आपण समरमध्ये मेकअप तयार करतोय म्हणजे उन्हात तर बाहेर जाणारच. तर डोंट स्किप युअर सनस्क्रीन. इन समर ट्राय टू यूज द मॅट सनस्क्रीन सो दॅट यू विल अवॉइड दॅट शाईन अँड युअर मेकअप बेस विल सेट बेटर. तर मी या ज्या काही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स दिल्या आहेत, समरमध्ये मेकअप कसा तयार करायचा, तुमचा जो बेस आहे तो स्वेट प्रूफ कसा ठेवायचा यासाठी. तर ह्या जर तुम्हाला हेल्पफुल वाटल्या असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.